गेल ना म्हणा. आणि म्हाका हे दीपावळी दिवस आणि कार्तिक मासांतू म्हाका एक अवकाश दिल्ल्याक मुरलीधर चरण प्रभू आणि तांगेली टिमाक म्हगेले दंडवत प्रणाम. आम्ही आता मंगळाचरण ऑलरेडी सांगिल असा. हांव मनान तुझे सर्व गुरु वैष्णव आचार्य आणि तशी भगवंताले स्मरण करून आणि तुमगे सर्वाले आशीर्वाद मागून आयच विषय उलोवच्याक प्रयत्न करता. आयच विषय आसा बघेना कॉम्प्लिकेटेड विषय आसा. अजून मस्त लोकांक हाजे बद्दल डाऊट आसा की देव एकूच की अनेक आसाचे म्हणून. हा एक कॉमन प्रश्न जाला आता. ताजेवर मस्त हरे कृष्णांतू सेमिनार जाय तुरताची गीता कोर्स म्हणून तांते एक सब्जेक्ट आसा की वन गॉड और मेनी गॉड म्हणून. काही लोक सांगल्यार कळता आणि शास्त्राचे आम्ही एक्सप्लेन केल्यार त्यांनी समजून घेताची, पण काही लोक समजून घेवच्याक प्रयत्न करनाची. आणखीन काही लोक असायची त्यांनी जे समजून घेतलं असा त्याच्या वैर त्यांनी दृढ विश्वास दवरताची. त्यांनी शास्त्र अध्ययन केलेली उरना, सಣ್ಣ सಣ್ಣ मोबाईल अंत रील पळेल उरताची आणि टीव्ही अंतू सಣ್ಣ सಣ್ಣ सिरियल पळेल उरताची. ताका कसलेची शास्त्राचे कनेक्शन नाशिल निमित्त तांका ताजे बद्दल मिसअंडरस्टँडिंग आशिल असा. पण ते मिसअंडरस्टँडिंगातू त्यांनी ते श्रद्धे दवरले निमित्त थंयच्यान तांका भायर येवचे भारी कष्ट जाता. तशें देखून आमगेले हिंदू समाज आम्ही म्हणताची ऍक्च्युली सनातन धर्म आमगेलो, पण हिंदू धर्म म्हणून आम्ही ओळखून घेता असायची. ताका तंतू मस्त देवाले लोक शरण गेल्ले असायचे, मस्त देवाक पूजा करता असायची आणि कन्फ्युज असायची. केन्ना केन्ना मस्त देवाला पूजा करता करता एक देवाक बी पूजा करता सोडताची कन्फ्युजनामुळे. एकू असल्यारी श्रद्धेन पूजा करचे असता, मस्त असल्यारी ते श्रद्धे वांटून घेता म्हणून कृष्णानं भगवद्गीतेन सांगिल्लें असा. आणि ते वांटून गेले निमित्त ते खंयच्यान तू दृढ श्रद्धा दवरच्याक तांकां साध्य जायनाशिना. सुमार लोक हे शून्यवादी जाताची, नाही जाल्यार निर्विशेषवादी जाताची, नाही जाल्यार भगवंतूच ना म्हणचे लेवलाक बी पावताची. आम्ही भगवंत एक की अनेक हे आमगेल बुद्धीन पळोवचा ना, आम्ही शास्त्राचे आधार घेऊन पळयता. प्रभुपादांक सांगताची की जी गॉड हांतू स्पष्ट अल्फाबेट येता जी, आणि प्रभुपाद सांगताची ते जी कॅपिटल असल्यारी तो भगवंतू, आणि कॅपिटल जी एकची आणि स्मॉल जी मस्त असाची ते सर्व देवता. ते स्मॉल जी कशे येता की म्हळ्यार ते शब्दांतू डेमी गॉड्स म्हणून आसा. डेमी गॉड्स म्हळ्यार जी मध्ये येता शब्दाची आणि ते स्मॉल जाता. खंयचे आम्ही सेंटेन्स बरयताना इंग्लिशान फर्स्ट अक्षर मात्र कॅपिटल उरता, बाकी स्मॉल उरताची सेंटेन्स कंप्लीट जापर्यंत. आणि ते मध्ये फर्स्ट अक्षरांतू जी आयल्यारी तो भगवंतू, नंतर कितले जी आयल्यार ते सेंटेन्स अंतू ते स्मॉल जी जाताची आणि ते सर्व देवता. ते भगवंताले विस्तार असायचे. पण देवता आणि हे गुरु असायचे त्यांनी भगवंताले भक्तपण असायचे आणि प्रतिनिधीपण असायचे. भगवंताले वेगवेगळे कार्य अंतू लीलेंतू सहकार त्यांनी करताचे.
आणि भगवंतान तांकां एक पोस्ट दिल्लो आसा आणि तांकां एक शक्ती दिल्लो आसा, पॉवर दिल्लो आसा आणि तो पॉवर लिमिटेड आसा. तितलो पॉवर ताणें वापरीत आणि तांणी तांगेलें तें कार्य करीत. कशी आमगेले देशांत तूं प्रधानमंत्री आसा आणि तांगेले सकल्याक मस्त मिनिस्टर लोक असायचे आणि तांकां मिनिस्टर लोकांक एक तांणी पॉवर दिल्लो आसा. कारण रेल्वे मिनिस्टर उरो, फायनान्स मिनिस्टर उरो, वेगवेगळे प्रकारचे मिनिस्टर असायचे. तांकां ताणें एक पॉवर दिल्लो आसा, तितलो ताणें वापरचो, ताजेगिंत जास्ती ताणें वापरचें जायना. आणि तांणी रिपोर्ट करता उरका. रिपोर्टिंग हेड प्रधानमंत्री, तशें हांगा रिपोर्टिंग हेड भगवंत. तांणी कसलें काम करताची ताजी रिपोर्ट भगवंताक दिवका तांणी. आणि तांगेले कार्यांत कसलेय मिस्टेक जाल्यार तांणी ते पोस्ट चेंज करच्या शकताच आणि त्या जाग्यार दुसऱ्याक बसोवच्याक बी शकताच. भगवंताले अनेक अवतार आसात. तांतू स्वांश अवतार म्हळ्यार भगवंत स्वतः विष्णू रुपार येवन ऑफिशियल तांगेले रूप आसा विष्णूले, तांतूंतल्यान तांणी मस्त इतले रूप धारण करताच, अवतार घेवन येताच वेगवेगळे कार्या खातीर. आम्ही पळयताच राम अवतारू, नरसिंह अवतारू, कूर्म अवतारू, मत्स्य अवतार, हे सर्व स्वयं भगवंत वेगवेगळे रुपारी येताची, ताका स्वांश म्हणताची. आणि इंद्र, चंद्र, अग्नी, वायू हे सर्व विभिन्न अंश, ब्रह्मा, शिवा हे भगवंताले विभिन्न अंश. आणि काही काही ठिकाणी भगवंत स्वयं येताच. अशी भगवंताले वेगवेगळे रूप आसा. ताका आम्ही तत्व म्हणतात. विष्णू तत्व, जीव तत्व, शक्ती तत्व, गुणतत्व असे वेगवेगळे तत्व असतात. म्हणून आम्ही पळयताच की बघा ब्रह्मसंहितांतू ब्रह्मा ब्रह्मा पहिल्या भगवंताने सृष्टी केली ब्रह्माक, ताजे नंतर ब्रह्मान सृष्टी केली. फस्ट मनुष्याक उठुगुतुरता तागेले नंतर कसं जाता म्हणून. आता आमगेले नंतर कोण कोण येताची कोण कोण वताची ते आमकां कळता, पण आमगेले मागशी कोण कोण गेल्ले ते कोणी आमकां सांगता तेन्ना आमकां कळता. आमगेले येद्राक कोणी आयले ते आमकां दिसता, आमकां कळता. पण आमगेले मागशी आमी येवचे पयलीं कोण आयले कोण येवन गेले ताजे बद्दल आमकां कोणी सांगल्यार मात्र ताजे बद्दल अर्थ येता. पण आमगेलो फस्ट जो सृष्टींतू आयलो ब्रह्माजी, आणि ते ब्रह्माजी ब्रह्मसंहितेत सांगताची ईश्वर परमकृष्ण. पहिली श्लोकांतू ताणें सांगताची ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ते स्वतः सांगते. आम्ही ब्रह्मालकिंत हुशार नाही, ब्रह्मा कुठूकूच आसा. आम्ही ते ब्रह्मान सांगिल बीची चूक म्हणून आम्ही सांगल्यार आम्ही ब्रह्मालकिंत जास्त आमकां कुत सश जाले. ब्रह्म कसं म्हणता ईश्वर परम उठू ईश्वर, पण परम ईश्वर असा तो स्वयं कृष्ण भगवंत. आणि तांगेले नाव पण सांगतात तांणी कृष्ण म्हणून, दुसरं कोणाक ताणें हे करचें ना. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. तांगेले विग्रह, तांगेले ते रूप, तांगेले ते आकार असा तो सच्चिदानंद, सच्चिदानंद. तांणी पंचभूतान बनवले देह नाही तांगेले सच्चिदानंद असा. अनादिर आदि गोविंद, सर्व कारणाचे कारण ते आणि अनादिरादी तांचे तांगेलकिंत आदि कोणी नाची ते फर्स्ट मनुष्य. मिगिल बी तांणी प्रकट केला, म्हाका बी तांणी प्रकट केला, पण तांकां कोणी प्रकट केला ना, तांणी आदि पुरुष ते सांगता असाच. म्हणून सत्यव्रत मुनी, आता मी दामोदर अष्टकम्मा म्हणताची दामोदर महिन्यांतू तेन्ना सत्यव्रत मुनी ताचे तरी हांगा भगवंताला नाव घेताना नमामि ईश्वरम, पहिले सुरुवातीक तांणी कसं म्हणता नमामि ईश्वरम, हांव नमस्कार करता ईश्वराक सच्चिदानंद रूप. नमामि ईश्वरम सच्चिदानंद रूपम. कसं लेक्की म्हळ्यार हांगा लोकांक कसं अर्थ जायना. कृष्ण लोणी चोरी करून धांवता असा आणि यशोदा तागेली मागची बड्डी घेवन धांवता असा आणि ताका बांदून दवरले उक्कलाक. हो कशी भगवंत जातालो म्हणून प्रश्न येवचे पयलीची सत्यव्रत मुनी तो लोणी चोरची उरो, ताका यशोदान बांदिल उरो, सान रुपारी तो वेगवेगळे लील करता उरो, पण तो ईश्वर
म्हणून तो सांगता नमामि ईश्वरम तो ईश्वर असा आणि तो खंचे रूपार असले की खंचे लिहिली केली तो ईश्वरूची आणि तो सच्चिदानंद विग्रह असा म्हणून आमका स्पष्ट कळचे का तरी सत्यव्रत मुनीन पहिली श्लोकांतू ते सांगिल असा त्यानंतर ते लिहिले तो कंटिन्यू करता ಹಂಗ ಚೈತನ್ಯ ಚರಿತಾಮೃತಂತೂ ಸಂಗಿಲ ಸ್ಕೀಮ್ ಮಾಡರಿ ಯಸ್ತು ನಾರಾಯಣಂ ದೇವಂ ಬ್ರಹ್ಮ ರುದ್ರಾದಿ ದೇವತೆ ಸಮತ್ವೇಣ ಇವ ವಿಕ್ಷೇತ ಸ ಪಾಷಂಡಿ ಭವೇತ್ ಧ್ರುವಂ ಮಾಡರಿ ಹಂಗ ಕೋಣಾಕ ಹಂಗ ಪಾಷಂಡಿ ಮಾಡರಿ ऐकत नाही आता हा मध्ये थोडं हे झालंय नेक्स्ट ಹಂಗ ಚೈತನ್ಯ ಚರಿತಾಮೃತ ಸಂಗಿಲ ಸ್ಕಿ ಮಾಡಿರಿ ಪಾಷಂಡಿ ಮಾಡಾರ कोण नारायणाक भगवंताक देवते बरोबर होलीक करताचे तांका हांगा पाषंडी मोस्टली मायावादी निर्विशेषवादी लोक असताची म्हणून हांगा सांगिल असा आणि नामापराध सेकंड जे नामापराध असा तांतू बी सांगिल असा टू बी कन्सिडर्ड द नेम्स ऑफ demigods headed by Shiva and Brahma equal to or independent of the Lord म्हणारी शिव ब्रह्मा आदी देवतांक देवतेल नाव भगवंताल नावाचे समान म्हणून कोण समजून घेता ते बी अपराध म्हणून हरिनाम अपराधा भितर बी सांगिल असा अशी देवते लोक त्यांनी स्वतंत्र नाही त्यांनी भगवंताले वयर डिपेंड असाची तांगेले आज्ञे त्यांनी पालन करताचे कसले कष्ट येईल की आम्ही पळताचे कसले कष्ट येईल की त्यांनी भगवंताला जाताचे शरण जाताचे आणि भगवंत वेगवेगळे लीली करून तांगेले कष्ट दूर करता हे आम्ही पुराण आणतो आणि भागवत मानतो ಒಟ್ಟು ಅಂತ आम्ही पळताचे 18 तारखेक धनतेरस म्हणून झालं म्हटलं का गुतस पहिरी धनतेरस माळ कसले धन्वंतरी अवतार स्वयं भगवंतानं धन्वंतरी अवतार घेऊन आले समुद्र मंथन झाल्यानंतर समुद्रातुलान अमृत घेऊन कलश घेऊन भगवंत अमृताच कलश घेऊन येतात हे समुद्र मंथन झाले कसल्याक म्हणजे बली महाराजानं इंद्राक आणि पुरा सांगितले देवता सेनेक वैर विजय प्राप्त करून इंद्राल सिंहासन प्राप्त केले त्यांना आणि ब्रह्मा कणवताची आणि ब्रह्मा सर्व देवते घेऊन भगवंताकडे होताची तेव्हा भगवंता तांका एक उपाय सांगता अशी तुम्ही सर्व राक्षसाला बरोबर दोस्ती करून
तांगेल बरोबर तुम्ही ते समुद्र मंथन कर का आणि तांतून ते अमृत येताले ते हाव तुम कोटू दिता म्हणून भगवंताना विश्वास देऊन तांका हे समुद्र मंथन लील झाली आणि भगवंताक चार चार रूप घेऊन येवचे पडले. समुद्रांतू मंदार पर्वत आणि दवरल्यानंतर ते मंदार पर्वत खाली सकला होता आशिले म्हणून कूर्म अवतार घेतले भगवंतानं. आणि कूर्म अवतार घेतल्यानंतर वैलाना हालच्या सूर्यले अजित अवतार घेऊन वैर उचून बसलो भगवंतू. त्याच्यानंतर धन्वंतरी अवतारानं भगवंत कलश अमृत कलश घेऊन आले. नंतर ते अमृत वाणचे कत्रे भगवंतानं मोहिनी रूप घेतले. असे चार चार रूप घेतले. ताजी बरोबर देवते बरोबर समुद्र मंथनात बी भगवंत विष्णू रूपारी ते उपस्थित होते आशिले. आम्ही पळताचे भगवंत देवते एकत्री कितले ओटू त्यांनी हे करताची कसला की मारी देवते जे त्यांनी तांगिले भक्त असायची केना केना त्यांनी तांगिल ते कसला मारी तांगी भोग प्रवृत्ती निमित्त त्यांनी केना केना भगवंताक बी विसरताची तांगिल कार्य बी विसरताची आणि त्यांनी कसले मिस्टेक करून बसताची आणि त्याची निमित्त तांका तो त्रास येता आणि तो त्रास निवारण करच्याक भगवंताक येऊच पडता. पण तांका भगवंतानी एक लिमिटेड पॉवर दिल्ला असा. आम्ही नरसिंग लिहिले तरी पळूच्या पुरं हिरण्यकशिपू भगवंताला ब्रह्माजी तपस्या करता आणि ब्रह्माकडे ना मक्का अमर जावचे वर जाव का म्हणून सांगल्यारी ब्रह्माजी ताका दिवच्या शकना तागेला तो पॉवर नाशिलो तागेल कॅपॅसिटी भितर कितलो असा तितले तो दिवच्या शकलो. तशीच आम्ही पळयत ब्रह्मालाक बी हिरण्यकशिपूला वर दिवच्याक साध्य ना म्हणल्यानंतर आम्ही विचार करीत हे सर्वांक भगवंता एक लिमिटेड पॉवर दिल्ला असा. भगवद्गीतेंतू 10वे अध्याय सेकंड श्लोकान सांगितलं असा नमे विदुः सुरगणः प्रभवम न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षाणां च सर्वशः. नमे विदुः सुरगणः प्रभवम न महर्षय भगवंताले जे असं म्हणतात ताका मूल नाही त्याला भगवंताले ऐश्वर्य हे महर्षी लोकांक बी गुतना आणि देवता लोकांक बी गुतना हे सर्वांक आदी हाव असा म्हणून भगवंत हे श्लोकान सांगतात. हांगा अनंत ब्रह्मांड बनयले असा. ब्रह्माजीक बी गुतना कितले ब्रह्मा असायचे म्हणून एक पंत आम्ही एक लिहिलेंत आम्ही पळूच्या पुरा कृष्णाला लिहिलेंतो एक पंत कृष्ण ब्रह्माक आपयतात आणि ब्रह्मा येऊन दरवाजे ग्राबल्यानंतर तो विचारता की ब्रह्मा आयला म्हणून सांग त्यांना खंच ब्रह्मा म्हणून विचारता का खंच ब्रह्मा म्हणले तर ब्रह्माक विचलित जात अरे हा एकलो ब्रह्मा असा आणि खंच ब्रह्म कसला विचारता म्हणून आणि तो सभेन तोता कृष्णाले त्यांना हजारो हजारो ब्रह्मा दिसतात ते कोणी 4 मुखाचे कोणी 8 मुखाचे कोणी 16 मुखाचे कोणी 32 मुखाचे हजारो हजारो मुखाचे ब्रह्म ते दिसतात. त्यांना तागले गर्व थोडं कमी जाता हा एकलो म्हणून आशिलो पुरा ब्रह्मांडाचो पण अनेक ब्रह्मांड असायची आणि अनेक ब्रह्मांड अनेक ब्रह्मा असायची आणि तांगेल बी मिगिल ते 4 तोंड हा सर्वांपासून सान असा बाकी लोकांना 8 मुखाची असायची 16 मुखाची असायची तागेल गर्व कमी जाता. तशी देखून तो हे सर्व ब्रह्मसंहिता आणि बरयता ताका वेगवेगळे अनुभव झाल्यानंतर ಅಂತ मी पळू इतकी म्हणाली सर्व भगवंताला आज्ञेप्रमाणे काम करताची हांगा प्रभुपादाना हे पुस्तकान दिल्लं असा की खंयची खंयची देवता असायची आणि तांगे कार्य कसले म्हणून हे आम्ही हे सेशन ते सिरीज आमगेली चाल आसात बेसिक्स ऑफ भगवद्गीता चॅप्टर 2 आणि 9वा पॉइंट असे एक देव की अनेक देव आणि तांतू हे सांगितलं की म्हळ्यारी
वेगवेगळे देवता म्हळ्यार कोण आणि तांगे कार्य कसले. हांगा ब्रह्मा, शिवजी आणि वरुण देव, सूर्यदेव, दुर्गा, इंद्र, यमराज, कुबेर, वायू, गणेश अशी थोडे लोकांले मेन मुख्य लोकांना नाव हांगा दिल्लें आसा. ब्रह्माजीले काम कसले सृष्टी करचे, शिवजी प्रळय करता, वरुण देव तागे समुद्र नदी हेवटू सांभाळत तागेले काम, सूर्यदेव हीट दिता आमकां, लायट दिता, तशी गणेश विघ्न नाश करता, वायुदेव वार दिता आमकां, कुबेर देवतेलो खजांची. कुबेराला आम्ही आणतो पळवीत दामोदर अष्टकं म्हणतो. कुबेर तागेले स्वतः पुत्रांक दिल्लीलो शाप बी शापान तुला मुक्त करचे जायना ताका, भगवंताक करका पडता. कुबेरात्मजौ बद्ध मूर्तैव यत्त्वा त्वया मोचितौ भक्ति भाजौ कृतौ च तथा प्रेम भक्तिं स्वकाम्ये प्रयच्छ न मोक्षे ग्रहो मेस्ति दामोदरेह. ಹಂಗ ಭಗವಂತಾಗ ಬಾಂದೋರ್ಲೆ ತರಿ ಸುಧಾ जाऊ ओचनो स्वतःक बांदोरले जाल्यार बंधन आशिले कुबेराले चिरडूंक तो मुक्त करचा शकता. आता आम्ही एवढो संसारात बंधनात पडलासच, पण आम्ही बंधनात आशिल्ले मित दुसऱ्यांक आम्ही सोडूच्या शकनाच. पण भगवंत तश न्ही, स्वतः बंधनात असले तरी सुद्धा तो दुसऱ्यांक सोडूच्या शकता. ताका आम्ही भगवंत म्हणतात. हंगा कुबेराल पुत्रांक तो सोडून उद्धार करता, पण त्याची कुबेराक गुत आसा, मागीर पुत्रांक शाप दिल्लो आसा आनी बंधनांत आसाची, पण तो सोडूच्या शकना, तागेला तो पवर ना. अशी मस्त लोकांक आम्ही पळयत ब्रह्मसंहिता आम्ही वाचले री, ब्रह्माल बदल, शिवजी बदल, ಒಟ್ಟೂಚಿ ಬ್ರಹ್ಮಸಂಹಿತೆಂತು एक एक श्लोक आमकां मेळटाच. गणेशाल बदल तत्पाद पल्लव युगदा विनिधाय कुंभ, कशी गणेश विघ्न नाश करता, कशी शिवजी भगवंता तुला प्रत्येक कसा दूध कशी धयान तू बदल जाता, तशी भगवंताले रूप शिवजी येताची दूध भगवंत असल्यारी धय ईश्वर. आणि दूध आणि धय एकानेच बनील असता, पण दूध वेगळे आणि धय वेगळे. आम्ही पळयत कोणी सांगता चारी देवालेची हे, पण दुधांत आणि धयांत तू फरक कसले, मस्त फरक कसा. आमका चहा पिवचा असा, आमका दूध साखर आणि चहा पावडर घालून चहा करतात लोक, पण कोणाला सांग दूध घालचे कारण दही घाल रे, दूध आणि दही एकच, दही घालून चहा करचे जातवे ना, दूधच घाल का ताका. तस तिकून दूध वेगळे आणि दही वेगळे. दह्या रूप शिव ईश्वर म्हणा ब्रह्मसंहितेत ब्रह्माजी सांगता असच. तशी यमराज आम्ही पळयताची अजा मेळाले स्टोरीन तू एक पण अजा मेळान नारायणाला नाम घेतले की तांका यमराजाला दूध बी कसले करचे शकनाच, तांगेल पौर जाल तेच. त्यांना यमराजाकडे येतात आणि यमराज सांगता नाही नाही ताक कसले करचे जाना, ताने तिलक केले नाव घेताची, तांका तू तांगेलकडे वचू नका, तांगेलकडे वच नाका म्हणून हांगा सांगताचे. म्हळ्यार तांगेले ते हे भगवंताने तांका दिले ना तो पवर. अशा मी प्रत्येकला म्हणतो दुर्गा देवी कशी पुरा सृष्टीचे हे करता, कंट्रोल करता असा भगवंताले इच्छेन. हे उट्टूची ब्रह्मसंहिता आम्ही वाचले री तांत आमकां मेळता. देवते लोक हे ऊर्ध्व लोकांत राबताच. ऊर्ध्व लोक म्हळ्यार आम्ही 14 लोकांची उलयताचे. आम्ही ब्रह्मलोकांतुल्यान पाताळ लोक पर्यंत 14 लोक असायचे. हे देवता लोक ब्रह्मलोक पर्यंत, ऊर्ध्व लोकांत स्वर्गांतू ब्रह्मलोक पर्यंत राबताचे. पण ताका बी सांगितलं सांगा शास्त्रांतू क्षीणे पुण्ये मर्थ्यलोकम विशंती. तांगेल ते पुण्य कर्माने तांणी ते वेगवेगळे देवता लोक गेल्ले असायची आणि तांगेल बी पुण्य क्षीण जाता, तांणे वापस पृथ्वीर येताचे म्हणून सांगितलं असा. आ ब्रह्म भूनावलोके पुनरावर्तन अर्जुन मामुपेत्य पुनर्जन्म न विद्यते. हंगा भगवंत सांगताच की मिगिल धामा काय री
मात्र तो आणि परत भौतिक संसारांत येणार. पण ब्रह्मलोक आपण गेलो होतो तरी सुद्धा तो हे भौतिक संसारांत येऊचे चान्स असा. आ ब्रह्मभुवनावलोके पुनरावर्तनो अर्जुन. ब्रह्माला बी 100 वर्ष असायचे. 100 वर्ष भगवंताला ब्रह्माला कशी म्हणारी तांगेले 100 वर्ष म्हणारी आमगेले हांगा हांगचे वर्ष 311.04 अर्थली इयर ट्रिलियन अर्थली इयर 311 ट्रिलियन इयर अर्थली इयर म्हणारी ब्रह्माले 100 वर्ष के ते कशी की म्हणारी हांगा ताचे कॅल्क्युलेशन असा. 4 वेळे दिव्य युग समताचे ताका एक 4 वेळे हे 4 युग एक चक्र समता ताका एक दिव्य युग म्हणतात. सत्ययुग त्रेतायुग द्वापर युग आणि कलियुग हे एक चक्र झाल्यावर ताका एक दिव्य युग म्हणतात. आणि 71 वेळे हे दिव्य युग चक्र जाता ताका एक मन्वंतर म्हणतात. आणि त्यांना एक मन येता तशी 14 मन येताची ब्रह्माजीले एक दिवसांत ते 14 मन येताचे ताका एक कल्प म्हणतात. 4 युगाक एक दिव्य युग एक 71 युगाक दिव्य युगाक एक मन्वंतर आणि 14 मन्वंतराक एक कल्प अशी 3086 कल्पाक ब्रह्माले 100 दिवस कंप्लीट जातात. 3100 दिवसाक म्हळ्यार तांगेली बीची एक आयुष्य असा. सर्वांपासून होड म्हळ्यार ब्रह्माजी आणि तांगेली बीची 100 दिवस असा म्हण हांगा दिल्ले असा. पण भगवंतू इतले दयाळू अस की म्हणारी तांणी कसलेची चुकीचे काम केले रे तांका शिकूच का तरी. आता परांक गोवर्धन लिलेवच असा. ते गोवर्धन लिली कसं तरी भगवंतान केले हे इंद्रदेवाक शिकूचाक. इंद्रदेवाक बघायन अहंकार आईल आशिल्लो पण भगवंतान ते गोवर्धन लील करून दाखयले. कसले प्रॉब्लेम जाले भगवंत येऊन तांगेले रक्षण करतात. तशीच आम्ही हे देवते लोकांक कशी गौरव देऊ का म्हणारी एक गव्हर्नमेंट ऑफिसर आयला रे घराकडनं आम्ही कशी तांका गौरव दिताची. गव्हर्नमेंट ऑफिसर आयला रे आम्ही कशी गौरव दिताची तशी आम्ही भगवंताक गौरव देऊ का. कसला की गव्हर्नमेंटाचो तो रिप्रेझेंटेटिव्ह तशीच भगवंताले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तांका गौरव देऊ का. तांका तांगेले तांणी कितले गौरव घेवच्या पात्र आसाची तितले तांका गौरव आम्ही दिवकाचीच. ताचे जास्ती नाही की भगवंताक दिवचे तितले गौरव ताका दिवचा ना. भगवंताक आम्ही कितले गौरव दिताची अशी नाही की भगवंताक सायडान दवरनो तांका आम्ही पूजा करचा लागले त्यांना तांणी बी संतुष्ट जायनाची आणि भगवंत बी संतुष्ट जायनाची. देवा तांका तसं कोणाला पूजा करका आणि कोणाला हे करका म्हणून तांका तसं. पण तांणी देवतेक विसरून तांगेली पूजा करचा लागले री तांका ताजेन संतोष जायना. पण तांणी आम्ही इच्छा केलेली वस्तू प्राप्त करताले पण तांणी संतोषाने दिनाची तांका आनंद जायना. तांणी आमका मूर्खच म्हणताच हो देवाक पूजा करसो मी गेली पूजा करचा लागला आणि हे भौतिक संसाराचे नश्वर वस्तू मागचा लागला म्हणून तांणी दुःखी जाताच. तस तिकून हांगा सांगितलं असा भगवंताक सोणू सेपरेट पूजा करचे अगत्य ना देवाक. पण तांका पुरा रिस्पेक्ट पुरा गौरव तांका दिवका. तांणी एक भगवंताले भक्त आणि प्रतिनिधी असायचे. तुम्ही कशी गुरुक रिस्पेक्ट दिताची तशीच देवतांक बी रिस्पेक्ट दिवका. कसले भौतिक लाभ जावो आणि आध्यात्मिक प्रगती जावो देवालकडनं वचका. 7व्या अध्यायात बघून सांगतात कसले तुमका हे असल्या 4 प्रकारचे लोक मिगिल कडनं जातात आणि त्यांनी भगवंताला भक्त जातात म्हणून सांगतात. त्यांनी सुकृती लोक म्हणून सांगतात.
चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतनो अर्जुन आर्थो अर्थाति जिज्ञासु ज्ञानिनः. हे चार प्रकारचे लोक, अर्थो अर्थार्थी जिज्ञासु आणि ज्ञानी, हे चार प्रकारचे लोक मिगिलागी येताची म्हणून त्यांनी सांगितलं. आम्ही देवतेंक सपरेट पूज करताना म्हणा सांगितलं असा कसला की शास्त्रांत बी सांगितलं असा, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्काराः केशवम प्रति गच्छति. आम्ही खंचे देवाक देवतेंक पूज केली तिकीची ते डायरेक्टली इनडायरेक्टली जाऊन इनडायरेक्टली जाता आणि ते पूज केली ती फायनली ते केशवाक कृष्णाक वच पावता. पण आम्ही कसं लागतं इनडायरेक्टली पूज करका डायरेक्टली कसला करताना म्हणून सांगितलं. आणि दुसरे एक उपनिषदांत बी सांगितलं असं, यथा तरोर्मूल निषेचनेन त्रप्यंती स्कंध भुजोपशाखा. 33 कोटी देवता असायचे, आम्ही कोणाकोणाक संतुष्ट करचे साध्य असा. तशी एक रुकांत मस्त पान असायची, मस्त फूल असायचे, मस्त फल असायची. आम्ही उठू हाजेर एम पानारी उदाक आणि घालता उरलारी ताक संतुष्ट करचे साध्य असवे. त्याची आम्ही झडांतू ते रुकाचे झडांत पाणी घालरी उदा घालरी उट्टूची पान फूल फल उट्टू सुंदर दिसता लागतच. त्याची कत्री हंगा ते सांगितलं असा, येतात तरोर मुलं निषेचनेन त्रप्यंती स्कंद भुजोपशाख. सर्व तृप्ती यातच. एक दुर्वास मुनीला आम्ही स्टोरी आम्ही महाभारतात ऐकताच. दुर्वास मुनी शशांक घेऊन गेल्लो पांडवाकडं आणि द्रौपदीन ते अक्षय पात्र तांगेल उट्टूची जेवण ज्याना पण त्यांनी सायडान दवरले धुवून. तांतूल एक कण कृष्णान खाल्ली की दुर्वास मुनी आणि तांगेल 60,000 शिष्य न्हावच्या गेली कणे तांका धेंकार येवच्या सुरू झालो आणि त्यांनी थंच्यानं धावच्या सुरू केले. म्हळ्यारी भगवंताले भगवंत तृप्ती झालो म्हळ्यार उट्टूची तृप्ती. हंग देवी देवता सुद्धा बंधनांत असाच. म्हणून आमका तांनी मुक्त करच्याक शकनाच. मुक्त करच्याक कोण? केवल मुकुंद भगवंत मुकुंद आमका मुक्त करच्याक शकताची, मुक्ती दिवच्याक शकताची म्हणून प्रभुपाद सांगतात शास्त्राच्या आधारान. आणि कोण हुशार असायची, कोण उच्च विचाराने उच्च आशीर्वाद प्राप्त करच्याक प्रयत्न करताची ते भगवंताकडनं होताची. म्हणून भगवंत भगवद्गीतेन तू 7.20 आणि 7.21 अंतू सांगता. कामैस्तैस्य रतज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नेता स्वया. 7.20 सांगता कामैस्तैस्य रतज्ञान कोणाले भौतिक इच्छा निमित्तांगी ज्ञान अपहरण जल्लसा तांनी देवतेला शरण जाताच. प्रपद्यन्ते अन्य देवता देवतेला शरण जाताच. माक हे जाव का माक ते जाव का लांब लांब लाईन लावताची दूर दूरच्या नेताची देवाक मिळच्याक देवाला देवत एकत्र कसं होत ना त्यांनी त्यांनी तांगील इच्छे पूर्ण करच कत्री होतात. तांगील बुद्धी ते इच्छेनं तांगील बुद्धी अपहरण केली असा. तांगील ऍक्च्युअल जी बुद्धी असा ती तांगील इच्छे प्रबल जावन तांगील बुद्धी डाऊन करून त्यांनी हे केलं असा. त्याच्या निमित्त त्यांनी हे देवतेकडे जाताच आणि तांगील भौतिक इच्छेचे हे करताच. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हाऊ 7.71 हाऊ प्रति एक जीवाचे हृदयान तू बसील असा आणि तांगील इच्छेप्रमाणे कोण इच्छे करता देवतेकडे म्हणून वचून मग हे जाव का ते जाव का आणि ते देवतेवर तागेले भक्ती श्रद्धा वाढो आणि तागली इच्छे पूर्ण जावो ते करताल बी भगवंताची म्हणून भगवंत सांगता. हाव ते तांगील ते इच्छे पूर्ण जावची कत्री तांगेले हृदयान तू ते देवते बदल भक्ती त्या देवते बदल श्रद्धा हा उद्दित तांका म्हणून देवच सांगता. कसं लाग मला त्यांनी ते इच्छ केलं असा म्हणून. आणि 7.23 भगवद्गीतेन तू सांगितलं असा, अंतवंतु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम
देवान देव यांती मद भक्त्या यांती मामपी. आणि तू सांगेल अंतवंतु फलम तेषाम. हंगा अल्पबुद्धी लोक तद्भवत अल्पमेधसा. अल्पमेधस लोक हे अंतवंतु फलम तेषाम. अंतवंतु म्हणजे कसले, हे टेम्पररी फल आणि नश्वर फलासाठी त्यांनी देवतेकडे होतात. देवान देव यांती मदभक्त्या यांती मामपी. आणि मिगिल भक्त मिगिल कण्याताची. आणि हे अंतवंतु फलम तेषाम हे नश्वर फलाचे आणि अल्प टेम्पररी फलासाठी हे करता लोक अल्पबुद्धी लोक असायची आणि ते देवतेकडे शरण जाताचे. म्हणून गीतेचे 7.23 तू सांगेल असा. गीता सर्व लोक गीता एक रिस्पेक्ट करताची, सर्व लोक गीत वाचताची आणि सर्व लोकांना हे गीतेचे अर्थ बी गुतस. तरी सुद्धा ते भगवंताले दिलेले संदेश, भगवंताला दिले वचन कोणीची आपले जीवन आणतो ते अवलंबून घेण्याची. भगवद्गीता आमगेल धर्मग्रंथ, भगवद्गीता आम्ही वाचका दिवसा उठू सांगताच. पण भगवद्गीता वाचल्यानंतर भगवद्गीतेत कसं बरेला ताजे कोणाची तांगेल जीवन आणतो अळवडसून घेण्या जालरी ते वाचून कसन प्रयोजन. ताजे कत्र आम्ही प्रत्येक वाचल्यानंतर ते कसन कत्र बरेला आम्ही कसन करका भगवंतान कसं सांगितलं सामका करचा का ते आम्ही मनांत घेऊन तशी आम्ही चल्लेर मात्र ताका आम्ही रिस्पेक्ट दिलं म्हणजे आता. एपी अन्य देवता भक्त्या यजंती श्रद्धयान्विता तेपि माम एव कौंतेय यजंती अविधिपूर्वकम. हंग 9.23 9वा अध्याय 23 सांगता भगवंत आम अन्य देवतेक पूज केलेले श्रद्धेन पूज केलेली ते मकाच पूज केलेची निमित्त प्रमाणे पण ते अविधिपूर्वक, विधिपूर्वक नाही. माका इनडायरेक्टली माकाच पूज करता असतो पण डायरेक्टली पूज करताना कशी म्हणून सांगता असं. भगवंता का पावता सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छ त्या ऐकतच. पण जे देवाक नमस्कार केले की केशवाक होता पण आम्ही केशवाक डायरेक्ट नमस्कार करतानाची ते ऑटोमॅटिक होत भाई. पण आम्ही केशवाक नमस्कार करचो म्हणून उद्देशान करतानाची तस कोण हे विधिपूर्वक नाही म्हणून भगवंतांगा सांगता असेच. आणि मुखार्थाने सांगता असेच यांती देवव्रता देवान पित्रान यांती पितृव्रतः भूतानि यांती भूतेज्य यांती माम यांती मध्ये याजिनोपि माम. 9.25. आणि तो कसं सांगताच की मारी कोण देवतेला पूज करतात देवतेला प्लॅनेट आवताच. यांती देवव्रता देवान पित्रान यांती पितृव्रता पितृलोक पितरांक पूज करतात पितृलोक आवताच. भूतान यांत भूते भूतांक पूज करतात भूतलोक आवताच. आणि यांती देव याजिनोपि माम आणि यांती मध्य याजी येत नव्हते मगेल पूज करता लोक मगेल धामाक येताची म्हणून भगवंत सांगताच. आणि कोण कोण सांगताचे कोणाक पूज कर एका ठिकाणी वच्चे कोण असलं तर कसं ಒಟ್ಟು देव एकाची शेवट म्हणतात लोक. आम्ही पळू येतं खंचे रस्ते रे चमकल्या री एकच डेस्टिनेशन आवता म्हणून सांगच्या जाय ना. आमका खंय वच्चे असल्या री आम्ही बस ट्रेनार होताची नादल्या फ्लायटार होताची पण आमका एक पर्टिक्युलर जागेर वच्चे असा आम्ही खंचे तिकीट घेऊन खंचे ट्रेन आरी खंचे बस आरी खंचे प्लेन आर बसून वच्चे जाय ना. आम्ही वच्चे खंची जागो त्याच प्लेनार आमका बस का पडता त्याच बससार आमका बस का पडता त्याच ट्रेनार आमका बस का पडता. नाही जाल्यार वेगळे ठिकाणी वचून आम पावताच. कोणाक दिल्ली वच्चे असल्या री तो केरळा वच खंचे ट्रेनार वचून बसल्या री तो केरळा वचू पावता. कडेर ताकानी थंच्यान यू टर्न घेवचे भारी पडता. आणि यू टर्न घेवचे त्यांना भारी पडता केन्ना लोक वेगवेगळे ह्यांचे श्रद्धेनं पूज करता उरताची तांका अचानक आम्ही सांगले री शास्त्रात ज्ञान दिले रे तांका सटणे घेवच्या ज्या ना मला तांगेल त्या श्रद्धेतलं वाढील असा इथलं धूर गेल्ली उरतो तो थंच्यान यू टर्न घेवचे भारी कष्ट जाता. ताज गिंताची पहिलेच आम्ही मस्त लांब वच पहिलेची विचार करून खंचे तिकीट घेऊ का खंचे गाडी बस का म्हणून विचार केले री आमका ताजेन जास्ती फाईट जाता.
आणि कोणी तसल टायमारी ऐकूच्याक परिस्थिती उरनाची कसल्याक म्हळ्यार तांणी तितले श्रद्ध दिली उरता तांतू आणि ताजे निमित्त तांकां भारी कश्ट जाता आणि तांणी भगवंताले पदवी भगवंताल नांव तांकां दिताच कोणाकय तांणी एक साधारण मनशाक बीची अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक बनयताच आणि तांकां कितले ताजे वयर श्रद्ध उरता की तो श्रद्ध तांचे तुलना काडच्याक बी साध्य जायना कसल्याक म्हळ्यार तो भरपूर तांणी इन्वेस्ट केल्ले आसा तांगेल्यांतू ताजे निमित्त ते थंयच्यान भायर येवचे भारी कश्ट जाता ताजे भगवंताले पदवी तांणी एक सामान्य व्यक्तीक एक सामान्य योगी पुरुष जावो सामान्य संत जावो तांकां बी तांणी ते अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक बनयताची योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सर्व जे भगवंताल बिरुद आसा भगवंताल जे नांव आसाची भगवंताल अस्तित्व आसा ते सर्व तांणी तांकां कट एंड पेस्ट करून सरताचे आणि हे खंयचेची ब्रह्मान बी सांगिल ना अशी करच्याक ईश्वरान बी सांगिल ना आणि देवतेन बी सांगिल ना संत पुरुषान बी सांगिल ना शास्त्रांत बी बरयल ना व्हड आचार्य लोकान बी आमकां अशी करच्या सांगिल ना रामानुजाचार्य जावो निंबार्काचार्य जावो मध्वाचार्य जावो कोणी सांगिल ना पण आमीच हे क्रिएट करून लोकांक वेगवेगळे पदवी दिवन वेगवेगळे हेचे भगवंतच बनयताच तशें देखून हांगा आमी हे शास्त्रांत तू कसन बरयला शास्त्रांत कसन दिल्ले आणि वेद व्यासान आमकां दिल्ले शास्त्र कसले वेद व्यास म्हळ्यार कोण वेद व्यास म्हळ्यार स्वयं विष्णुले रूप व्यासाय विष्णु रूपाय व्यास रूपाय विष्णवे नमः ब्रह्मण्य निधये वैशिष्टाय नमो नमः म्हणून आम्ही ते विष्णू सहस्रनामांतू आम्हाला व्यासाय विष्णु रूपाय भगवंताले रूप येते शक्त्यावेश अवतार व्यासदेव आणि त्यांनी हे पूरा शास्त्र कलियुगांत लोकाले बुद्धी हे उठून नष्ट जायत होता तांगेलं मेमोरी पॉवर नष्ट जाता ताजे खातीर तांणी हे शास्त्र लोकांक दिल्लें आसा आणि ते शास्त्रांत कसले आसा त्याचे प्रमाणे आम्ही चलका सिवेची आमगेले एक वेगळेची शास्त्र बनवणं वेगळे एक देवक सृष्टी करणं तक आम्ही आमगेली पुरा जो श्रद्धा भगवंताक दिवची आम्ही ते श्रद्धा ते आम्ही एक व्यक्तीक जावो एक हाक दिवन तांकां भगवंत बनयच्यांतू हे ना आणि देवत म्हळ्यार कसले आणि देवतेले कार्य कसले भगवंत कोण भगवंताले कार्य कसले हेवटू आम्ही शास्त्रांतू समजून घेवन अंडरस्टँड करून घेवन त्या प्रमाणे आम्ही चल्ले री आमगेले डेस्टिनेशन आमगेले मृत्यू नंतर आमगेले डेस्टिनेशन जे आमकां उच्च आसा पावचे आसा ते आमी सुगम रितीरी पावच्याक साध्य जाता हरे कृष्णा कोणाक कसले प्रश्न असले री विचारू शकताच हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभु जी भारी सुंदर जावन तुम्ही आज आमकां एक्सप्लेन केले प्रभु जी तशी हे क्वेश्चन आय थिंक पोट्टू लोकांल मनांत आशिल्ले म्हण हांव लेखता म्हगेल्यान तो आशिल्ले पण प्रभुजी ते आता कुलदेव असतं ना देवकी कृष्ण महालसा नारायणी आता